असायचं. आमची मजा यायची. आणि इतकं भारी वाटायला लागलं की त्या दिवशी मला कुठले फोटो काढून कुठलं असं वाटायचं की मला खरंच आपल्या योगशास्त्री असं झालं असतं का सगळं त्यावेळेला असंच केलं असतं का. आणि खरं त्याची योगाची जवळ कसं झालं ना पोरींचं झालं ना जीव शिनल्यासारखं झालं ग. आता पोरग गड्यासारखं गड्या त्याची ती बघून घेत त्याला गरज होती ग. त्यालाच त्यालाच गरज होती. आणि पूर्वी काय केलं काही खरं पूर्ण काय केलं योगाच्या त्याच्या आत झाकल्या गेला ग तो ह्या पोरींच्या उगीच त्याच्याबद्दल गैरसमज केले. आणि असं बोल की ते लागू पडावं पण आणि तुला सांगू का जसं आता समजा आजरने कसं केलं बहिणीला जवळ केलं नानच्या घरचे खोल होते ना त्या पण बहिणीने पण काय केलं माहिती का त्याला न अंतर देता त्याला पण त्याच्या पद्धतीने ह्याने पण ह्यांच्या पद्धतीने म्हणजे त्या मेहण्याने आजरला आधार दिला आणि आजरने मेहण्याला आधार दिला. त्याच्यामुळे काय झालं एकमेकाला स्टँड झाला. मग तो बहिणीला आपल्यात सगळं उलट घडलं. आपल्यात नुसतं का नाही समज गैरसमज त्याच्याशी कधी बोललेच नाही म्हणजे आणि त्याला किती आदर वाटायचा आखीचा टिंकूचा. काय करायचं आणि असं वाटायचं खरंच पोरगा असं वागतं का की कधी मला आणि मी खरं विचारलं पण नाही का कधी मी एवढा वेळ पण नाही मिळाला. आणि ह्या पोरींचं ना अगं प्रत्येकीचं जसं अक्षदा पडलं तसं मला नाही आठवत मी माझ्या लेकरांसाठी कधी हात जोडले. जवळ कायच नसायचं पण जो काय देता येईल तेवढा पिठा मिठातून तिखटा मिठातून तेवढा तसा बघ निमित्त मी म्हणजे देणारा परमेश्वरच होता पण तेवढ्यातून पण हे केलं. योगेशला नाही काय करत त्याला कधी चड्डी बनीन सुद्धा माझ्या फोन झाला माफ करतो बा योगेश नाही झालं. मला आठवतं बघ योगेशला अंडरपॅन्ट कधीच नसायची. ऐकले माझा दुसरा पेमेंट होता है नाही आणि पाडवा होता. किती 1200 का 1300 रुपये पहिला पेमेंट आठवत माझा. मग आई आम्ही आणि तनु सॉरी योगेश आम्ही मग गेलो त्या नेहरू चौकात तिथं आणि आता त्याला पॅन्ट पण घेतली गोड पाडव्याचे नवीन कपडे बदलायचं कसं आणि जिथं चैन होती का तिथं असं हाताने शिवलेलं फाटलेली ते लाजून आणि त्यावेळी तर फार मोठा नव्हता तो बसा लहानच होता. म्हणलं ना त्याला पहिल्यांदा ते अंडरपॅन्ट घेतली असेल बघ. योगेशने म्हणे एकदा नाही योगेशने काय केलं कुणाचा थकवार लागला नाही त्याला पहिल्यांदा ते अडचणी. ऐक ना योगेशने काय केलं म्हणे एकदा असं त्याच्या अंगावर असं मरून कलर शर्ट होतं म्हणे योगेशच्या अंगावर आणि अशी बिन करून कुठे चालला लोकांना जरी धरून राहिला असतं ना लय भारी झालं असतं. पडला नसतं ग. आताच बघ की वातावरण कसलं पोषक आहे. आता ह्याचा अर्थ असा मी हे वातावरण पहिल्याचपासून होतं पण ह्या नंतरच्या ह्या पोरींनी ना कारण नसतानाच का मी पणात आल्या काय की ही वाईट ती वाईट अगं साठी मामा तर लहान लेकरासारखं रडत होता आईचं नाव घेऊन. माझी बाईने माझ्या नुसतं पाठवून हात जरी फिरवतो मला किती आदर वाटेल आणि ते साठी मामा म्हणजे असं साठी मामा तसं आणि प्रत्येक जण ह्यांची ना सगळ्याशी चांगले संबंध आहेत आणि ह्यांचे स्वतःचे चांगले संबंध पर्सनल ना त्या प्रत्येक व्यक्तीशी चांगले संबंध आहेत. टिंकाचं घर असेल उस्मानाबादची लोक असतील सासरकडची लोक असतील ओमाची पोरं असेल पण बाकीचे बी संबंध चांगले आणि त्यांचा असा आई पण नाहीच नाही मग आई पण मग सगळ्यांच्या बाबतीमध्ये आईचं खूप आदर आहे भयंकर आदर आहे सगळ्यांना. असा गैरसमज आहे त्यांचा की दुसऱ्याला वाईट केलं म्हणजे आपल्याला चांगलं म्हणतील पण तसेही तुम्हाला चांगलं म्हणतील ना दुसऱ्याला वाईट करायची काय गरज नाही सगळ्या गोष्टीची. मला फक्त माझ्या पोरी चांगल्या ठिकाणचा पाहुणे रावळे सगळ्यात मिसळायची पळायची नाही त्याला हात जोडायचे गोड बोलायचे. त्या सविताची आई माहिती तुला सविताची आई सविता शिंदे माझी क्लासमेट तिची आई तुला माहिती आहे ना झिडपीला होती बघ तुझ्या कानावर होती झिडपीला ती माझी मैत्रीण सविता शिंदे. मी राजे निंबाळकरांचा ग्रुप होता 5-6 जणींचा तिची आई तर रडली अक्षरशः तिच्या घरी गेलते ना मी दिदे म्हणून माझ्या गळ्यात पडली माझ्या डोक्यात हात फिरून म्हणजे आई कशी आहे ग काय करते आई अगं मलाही सगळ्यांनी सकाळ म्हणजे मी सीएनजी पेट्रोल पंपावर गेलते तिला का फिरायला लागली म्हणजे लोक असे इतके आसुचलेले आहेत ना की कसं काय तुम्ही पुन्हा आमच्या दारा कसे पाय लागले म्हणजे इतपत त्या लोकांचं हे म्हणून मला इतकं उस्मानाबाद म्हणजे असं हरभरा वाटतं आता की नाही गडे ही जिथं आपण सोडून देतो तिथेच लोक राहायला पाहिजे. हा यांनी काय केलं ह्याला नको त्याला नको त्याला नको आणि राहिल्या सायल्या कोर्ट कचेऱ्या कोर्ट कचेरीचा हा प्रकार झाला ना त्याच्याने बऱ्यापैकी सगळे ऑफिशियल लोक हे ते आणि जरी आपण किती काय सांगितलं तर काही सत्य त्या लोकांना कळतच असते ना
सांगणाऱ्यांना तुमच्याबद्दल काय काय सांगितलं? सांगितलं हे कसं कळतंय. आणि त्या कोर्ट कचेऱ्यांनी आणि त्या तिथं लग्न झालेल्या पोरींनी जे झालं ना, लता पुष्पाच्या जास्त कोर्ट कचेऱ्या झाल्यावर ह्या दोघींच्या कोर्ट कचेऱ्यांनी मात्र उस्मानाबाद अख्खा जिल्हा हादरल्यासारखं झाला. आणि मग या बाकीच्या झालेलंच आहेत खऱ्या अर्थाने. पण ह्या गोष्टीला जास्त हे झालं. आणि जाधव हा प्रकार कसा होता की सगळीकडे भेटून बोलून समजामुळं ही देवदास कळत न कळत कुठंतरी दोघांनी लय ताप दिला आम्हाशी. अशा वेळेला कुठेतरी कसं आपल्या पोरींनी ते थोडस आपल्यासाठी आपला मान सन्मान गेला खड्ड्यात. आपल्यामुळे बाकीच्या लेकरांना काय जड जाते का, अडचणी येतात का, थोडं म्हणजे जरी त्यांचं नाव जिकडं तिकडं झालेलं ते झाकण्यासाठी पुन्हा बाकीच्यांना दाबलं. मग ते असं काहीतरी झालं. पण त्या सगळ्यात योगेश उघडा पडला. बाकीच्यांनी पदर ओढण्या कशासाठी तरी झाकल्या गेलं, पण योगेश टोटल उघडा पडला. कुणी काही म्हणू दे. आणि स्वतःचा आत्मा पण ग्वाही देतो की नाही बाबा, कुणामुळे हे लेकरू उघडं पडलं, अख्ख्या जिल्ह्यात कुणामुळे लेकरू उघडं पडलं. तेव्हा त्याच्यात त्याला त्याला जरा- जरी कळालं ना त्या तरी पाहुण्या लोकांनी उघडं पाडलं जास्त. कसं काय? जाधवनं, शिंदेनं, शिंदे म्हणजे कोण? हे शिंदे घरची. देवदास हा. लता सरोवर. शेवटी तीच लटामुळे आमच्या पाठीमध्ये लागलं ना बाई. मोठं कचेरी 4 तर घरा बसला होता, येऊ दे म्हणला. बहिणीसाठी भाव गेला म्हणते म्हणला. पण दाखवतोच मला एक कारण माझ्या बहिणीला एवढा का त्रास सगळ्या नोकऱ्या करतात, थोडं नोटा देतात. त्यांच्या सहकारात माझ्या बहिणीला माझ्या वडिलाचा आजोबाचा काळ होता मला. पूर्ण उभी गेली तर आडवी दारातून यावी ती काढणार नाही म्हणला मला. माझ्या बहिणीला न्याय मिळवून दे. तरी चर्चा ऐकायला पाहिजे, त्याची कधी बोलायला पाहिजे. तू अखे काय न्याय माझ्या करून बहिणीला काय न्याय करून मिळवून दे. बोलते, एकाही बहिणीला माझ्या त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणला. कशासाठी म्हणला? सगळं करून ठेवून ती का तिच्या आई बापा देतात का शेजार पदार्थ देते का त्यांचं दुसरं काय प्रकरण आहे? काहीच नाही. काय एवढं त्रास त्या लेकीला का त्यांच्या पाठीमाग बाप नाही भाव नाही म्हणून. भाव होता लहान होता, आता मी मोठा झालो. 4 दिवस बसला होता. नाही काही गोष्टीला थोडेसे सण आपल्यासाठी नाही तर पाठीमागं काय बघून सण करायचे असतात. काय करा देवानं 15 ऑगस्ट वाटलं. लय हिंमत करू नको बाळा म्हणजे तुझ्या पाठीमागं कोणी नाही, पण देवा तू होतास ना. कुणी असो कोण नसो. कुठला पाय चमकल्यासारखं थोडासा हा का? आता नाही मध्ये 2-3 दिवस. आणि कसं झालं ना अख्खं आयुष्य तिचं त्याच्या घरी किंवा भाड्याने घरात आता कुठं ते हक्काने इकडं कुलूप लाव तिकडे गेट लाव ही माझ. अरे आता तर तिला पाटील पटोड्यासारखं तिचं घर आहे. तिच्या तिचे डॉक्टर झालेले आहे त्याचं. तिच्या घरामध्ये आणि तिने मालकी हक्काने केला हवं. आणि आता कसं फक्त देवाला आणि ही होऊ दे ह्या पोराचं आईला एकटं नाही सोडत. आणि उस्मानाबाद मध्ये तिला जिथं राहू वाटलं तिथं राहू देत. उस्मानाबाद मध्ये राहू देत. पण देवानं माझं आरोग्य आवडत चांगलं करावं सगळ्यात महत्वाचं. होय, तू टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त राहायचंय, काय होत नाही. आणि तुला जिथं वाटेल आई तिथं निवांत आणि तुझ्या तब्येतीची काळजी कर. आता कुणाचंही लाईट बिल भरू नको, कुणाच्या पोरांच्या शिक्षणाला घालू नको, कुणाच्या घराचे हप्ते भरू नको, कुणाला जागा जमीन घ्यायला पैसे देऊ नको, शिक्षणाला पाहिजे मी कशी आता कुणाच्या कोर्ट कचऱ्याला देऊ नको. नाही तर आपलं उचलते गबाळ देऊन टाकतील, पुन्हा फटेकंगा लिहून येतील. आणि ज्याच्याकडे आहे त्याचं सायबर खाते, ज्याच्याकडे आहे त्याचं काहीच कुठे टेन्शन नाही तिला. आणि ज्याच्याकडे काय नाही त्यांना कुणाला तिथे काय लावलं नाही टेन्शन पण नाही लागलं त्यांचं, आणि त्यांचं टेन्शन बी नाही. तुला कुणाचं आहे का बाई टेन्शन? काही गरज बी नाही. देवाने आणि त्याच्या आणि देवाने प्रत्येकाला सक्षम बनवलाय. गरज नाही तुझं काय हे करण्याची. पण आता एक माणूस बळ माया दया असावी. आणि उस्मानाबाद मध्ये जेवढी माया दया आणि जेवढं आता परवा गेल्यावर तर मला एवढं होप आली. मी सगळी आशा सोडली होती की काय होईल कसं होईल कुठं बघू. पण मी एक किती पाहुणे आले नंतर तरी तू गेल्यामुळे मी तिथे थांबले नाही जास्त वेळ. मी एका दिवसात बघितलेले तेवढे पाहुणे आहेत बघ. कंटिन्यू किती होप होता. दुसऱ्यांच पाहुणे दाखवलं सगळं. किती दाखवले. आपण लोक तरच नाही आहेत गं, आपण मिसळत नाही, असं नाही करायला पाहिजे. मिसळायला पाहिजे सगळ्यांमध्ये. तरी सोबत मम्मा सगळ्यांनी नव्हती. मिसळतो. मम्माचं फक्त नाव घेऊन मी चालले होते. आई पण सोबत नव्हती. फक्त क्षीरसागर बाईचं आपल्या नावाने कुणी ओळखत नाही, तात्याच्या नावाने पण आईच्या नावाने आपल्याला ओळखतात सगळे. खरंच आहे. त्यामुळे ते आणि कुठं जिथं जाईल तिथं जेवण खाऊन नको झालं मला चहा आणि जेवण नाही बाई 2 घास खाऊन जा. असं कसं जावं माय खाऊन जा 2 घास. आई भेटली तर काय म्हणाल आम्हाला
अरे देवा म्हणलं हा, हा. कशाला ऐका म्हणजे असं झालं. नाही इकडं परभणीला आहे इकडं सोलापूरला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या वेळेला बऱ्याचशा आपल्या लोकांनी मदत केलेली. हो ना ज्याचा नंबर नाही लागत होता त्याचं ऐकलं असेल ना पुन्हा स्वभावी पहिल्यापासून जायचं स्वभाव आहे ना का तुला? काय काय लोक आईला बघायला यायचे की माझी परीक्षा त्या ह्याच्यामधले कोण अशा मावशी आहेत की उशिरा यायचे ना काही लोक मग ऑफिस बंद व्हायचे झालं तरी सुद्धा त्यांची एवढी नोंद दया करून नाही. घ्यायचे. तेवढ्यासाठी एक दिवस कुठं राहते. म्हणून राहायच्या लेकरांना कुठं मग कुठली भेटणार लगेच देव मारून काढतो त्यातून. हा म्हणजे हा आशीर्वादच आहे मम्मा हा आशीर्वादच आहे. बरोबर आहे. आपण आई बापांनी केलेलं कर्म आपल्याला आपल्या लेकरांना आशीर्वाद. आणि तुला सांगू काय एक मी कधी पण तू आई म्हणून कारण तू एक मोठा मेरू आहेस तू आहे म्हणून ह्या सगळ्या एका पिंडीने बांधलेल्या आहे एक लक्षात घे कुणी काही सांगू दे तुला डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असतं लक्षात बरोबर. ठेव. पडताळून बघायचं प्रत्येक गोष्ट बरोबर. लगेच मोहर शिक्का त्याला मुहूर्तप नाही करायचा. आईचं ते होतंय कधी कधी. तुझं कसं होतं माहिती आहे का कारण मी आता अनुभव म्हणजे बघितले मी तू माझ्याकडे आहे ना थोडी माझ्यासारखी होतीस तू तुझ्याकडे ह्यासारखी होतीस असं नको करत जाऊ 10 लेकरं तुझे तुला सगळ्यांचा अनुभव माहिती आहे बरं. कोण कसं आहे कोण काय हे बघायचं कारण अशी फूट पडत चालली तू ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न कर त्याचं होतं कसं अशी जाऊ सोड तशी असं नाही करायचं बरं ठीक आहे असेल ना तुझ्याच पुढचे आहेत ना का सगळे असेल तरी जाऊ दे, सोडून द्या गाताही एकत्र या तुम्ही सगळेजण एक तर लेकरामध्ये फूट पडली ना तुमच्यामध्ये फूट पडू देऊ नका तुम्ही नीट तर सगळं नीट की तू असं ठाम हे घेतलं पाहिजे स्टँड घेतला पाहिजे कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तू आहे तर सगळे एकत्र होते बघ चांगलं अजून मी बघ आता किती मी कुणाच्या कोणाच्या घरी जाऊन थांबायचं कुणाचं एवढं मोठं मन आहे आई आपलं उस्मानाबादचा हक्काचं घर आहे तरी तिथं जेवायला मिळते का नाही शक्यता हा बरं. त्या दिवशी मला किती बोलला काय तुझ्या जेवणाच काय अशा आपल्याकडे पैसे द्यायचं पीठ काय तांदूळ सांगते काय गं? लागतं? तिला आईने कधी खायचं नाही पण आता तिला काय म्हणावं तिची तिला तू कुठतरी भाड्याने घे किंवा काय करू करतो द्या, तुझं कर. करू द्या, तसंच आपल्या करू. आपल्या घरी काम करून घे बाई कधी बी जाता येतं बसता येतं हात पाय पसरून तिथे तिथं सुद्धा कुणी आपल्याला काय म्हणेल भीती आहे तिथं तसं काही वाटत नाही हो. तिथे गेला हात पाय पसरून बसलं खरं आहे. निवांत. मोठं म्हणत बस म्हणत मग? आपलंच घर वाटतं सगळ्यांना आणि तिथं बाईची कुणी झालेली. आणि कुणी संसार करत त्या घरात बसायचंच नाही बघ ते नातवंडाचं लिकिवाचं घर आहे खरं आहे. ती नवरी जाऊ दे कुठं कुठं जिकडे जायचं तिकडे त्यांची त्यांनी प्रसन्न काय वाटते त्या करतात. घरात गेले किती प्रसन्न वाटते नाही खूप उभारी दिली आणि त्या घराला भुताटकी चिटकीन त्याला मग ज्यांना कसं वाटतंय त्यांनी येऊन येते तिथं नाही तिथून आईला काढायचं फक्त बस कशासाठी? भुताटकी चिटकी फक्त आईसाठी आहे त्या घरात बाकीच्यानी उभं राहायचं तिथून कमवून निघायचं ही कुठली भानामती आहे मला हेच कळत नाही उस्मानाबादच्या घरामध्ये तिला- वस्तू नाही, आणि झाली तिला फक्त आईसाठी एवढं भय बसवलंय ना तिला अगं, बाहेर काजीबाई पण अशी बसलेल्या करते, त्यांनी सुद्धा लग्न होऊन बायका सोडलेल्या एक एक बरोबर. काजीबाई अशी बायाची करते, लग्न लग्न झाली. झाली. आंबीस तशी हा? करते, गुलाब तसं पोराची करते, लग्न तिथं झालं, आधी करून कोकणात जायचं. खाऊन गावासून आलेल्या त्या घरात सगळ्याशी आपण धरून राहायचं हे आणि लय आईला चुकीचं. बिरबिर करायचं म्हणजे काय म्हणाले चांगली जागा आहे. असं माणसाला ना काय म्हणतात ग त्याला ते म्हणजे शब्द आहे ना. भाडेकरूंचे लेकरांचे लग्न हा, जमून हो. झाले अगं, आणि ते घर शापित म्हणून ठरवले अरे तुमच्या सगळ्यांचं तिथं चांगलं झालं हो, नाही का मग. तिथं झालंच हा. की त्यांच्या अजून फोन येतात आम्हाला इथे नोकरी लागली लग्न झालं नवशी मुलगा झाला फक्त आई राहायला लागली की त्या घरामध्ये भुताटकी चिटकी निघते का आता आईकडे कसं पडतं? हे काय कुठली पद्धत आहे तुम्ही असं आणि हे तिथं मालामाल होऊन साठवून प्रॉपर्टी सारखा पैसा गबाळ साठवायचं तिथं भाडं न देता लाईट बिल न भरता श्रीमंत व्हायचं त्यावेळी पण नाही एवढ्या काय होत. 10 लेकरांमध्ये वेगळं पात्र आणतो बापरे लयच वेगळं पात्र आहे ते पायाचे पाय पाळण्यातच आहेत ते नाही, खरंच म्हणजे खूपच मला असं स्पष्ट असे अनुभव आलेत ग तिचे असं नसतं रे एवढं बकऱ्याला काळीजच नाही डायरेक्ट आणि बकरं मग श्वास घेते कसं त्यात काळीजच नाही म्हणल्यावर नाही उभं राहण्यात बळ आलंय आता नाही आणि सगळं हा झालंय. तिथे सगळे ठीक उभं आहे. राहिले तर उभं राहायचं आपलं हो. जागा रिकामी करायची दुसऱ्याला आहे अजून आणि नसला असलं तरी विसावा शेवट नाही सगळ्यांचा. 10 जणांचा विचार करायचा ग कधी पण उद्या 10 जणीपैकी आणि पुन्हा काही वेळ आली किती स्वार्थ. कुणाचं एवढं मोठं मन आहे सांग या ग माझ्या घरात आणि पाहिलं असलं तरी लेकरं पुढची लेकरं म्हणा नवरे तुमची म्हणा लेकरं टिकू देतात टिकू देणार नाही तुम्ही बहिणीचं आहे काय घराबाई सोडा. समजा अरे, आपलं तुटलं. ज्या आईने म्हणजे ज्या आईने त्यांना उभं करून तिला हाताला धरून बाहेर काढू शकते तर आपण तर किस जास्त करते हा. कुला बहिणीच्या घरी म्हणून जायचं बरे आपण? होते. नाही, लेकरं बरोबर नाही वाटते तुम्हाला नाही, नातवंड आहे हे खरं आहे बहिणीच्या पोरांचं नाही काय सांगता येत म्हणून ते ना 10 जणींचा आसरा आहे, तो त्यांच्या बाबा आई-वडिलां- पाहिजे पुरते बी असले तर बस झालं असं वाटतं अगं त्यांनी त्यांना तसं म्हणून दाखव आई पाहुण्यासारखं नाही खरं खरं आईसारखं सांभाळून दाखवलं त्यांनी सांभाळते. कुठंतरी तो माणूस नसतो ग त्याला असं लाज वाटते की आपण हे कसं
लुबाडावं, हे कसं घ्यावं, हे कसं मागावं, आपण इथे राहतो, ही मेहरबानी ह्या पुरीला वाटतच नाही अंजू नाही, म्हणून. मग त्या वेळेला अरे नाहीच करायचं. तिने तिच्यावर इतकं ऋण आहे ना, तिने तिच्या कष्टांतर फेडू शकत नाही. जे दान मिळाले त्यातून सुद्धा फेडण्याची तिच्याकडे पुण्याई नाही. आज त्याच घरामध्ये वर्गणी करायची सगळ्यात मोठा शापित दिवस बघतो. ज्या दिवशी मला ते कानावर पडलं ना, वर्गणी करून खाल्लं तिथे तुम्ही. त्या दिवशीपासून इतकी मस्त करत बसली ही पोरगी ना, की कधी तिने ते घर सोडा, ती लायकच नाही त्या घरात राहण्याच्या. अजिबात लायक नाही तिला. त्याचाच पैसा घेऊन त्याच्याच कष्टाने दुसऱ्याला भीक मागून खायची सवय पडली तसं नाही. दुसऱ्याला भीक थांबा एक मिनिट, तसं नाही. अंजुरीच करावं असं नाही अख्खे. का नाही? ऐक 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 माझं माझं ऐक, तू माझं ऐक, माझं ऐक. वर्गणी खर्च फेड काढलं कुणी? कुणी का काढत आणि नाही? बघ, ज्या घरामध्ये तुम्ही लहानाचं मोठं ऐक, ज्या घरात तुम्ही लहानाचं मोठं झाला, तिथून तुम्ही करोड रुपये कमवले, तुम्ही मालकीनी झालात, मग तुमचं काय होतं ग? तुम्ही साधं त्या घरामध्ये तुम्ही 4 घास तुम्ही दुसऱ्या भांडाला खाऊ घालू शकला नसता. तिला आता आमची नोकरी, आपली योगाची नोकरी दिली म्हणून तिच्या पण आपण अपेक्षा हा, करायची म्हणूनच तिला का? करायची. अगं पण तिचा पगार तर तेवढा असला पाहिजे. ही पण बघ ना बाजू तू. केवढा असला पाहिजे? ही पण बाजू बघ तिला ना. खाते की नाही? ती खाते ती मोठ्या मोठ्या वस्तू घेऊ शकते वन टाइम. अरे, जरी पण ह्या बाकीच्या पण लेखी आहेत ना गाई. नाही. नाही, बाकीच्या पण आहेत ना. योगेश भाकर कुणी घेतली? अरे ते गोतीच्या तिच्या भाकरी भाकरी जरी भाकरी घेतली तर पण ह्या पण योगाच्या बहिणी आहेत ना काय? आज हे सांगायचं कोण कोण होतं हे सांग. हे बघ ना तू तू बोल ना. बाकीच्या पण बहिणी होत्या ना तिथं. ते सांग ना ते. तिथं आज ज्योती त्यांनी- होती, हे तिथं बघ, पुष्पा होती, त्यांच्या- तिथं लता होती, तिथं. नाही, त्या बाबतीत ना त्यांच्या कष्टाने त्यांना लागलेल्या नोकरी आहेत. अरे पण आईच्या घरी राहिल्या ती नाही त्या. आपली मेहरबानी नाही, ही मेहरबानी. हिनं जे घेतली नाही, हिनं तिचा रक्ताचा पैसा पण आणि तो कुणी काय घेणार नाही, पचनी पडू शकत. त्याच्या रक्ताचा ते पैसा म्हणा, त्याची भाकर म्हणा, ते घेऊन दानच आहे दिलेलं. त्या दानात सुद्धा तुम्ही कुणाला हे करू शकत नाही. आणि पण त्याच घरात राहून मला एवढं म्हणायचं त्या बघ. त्या मंदिरात राहण्याचे मंदिर आहे ते, त्यात राहण्याचे लायकच नाही ते असं. एवढं मला माहिती आहे बघ. आई योगेश गेल्यानंतर जिथं कुठं राहिली तिथं ना त्या पूर्ण घराला आईनं पोचले. वादच नाही, निर्वाद त्या आहे. मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या जे खरा अगदी 12 आणि पोरी किती मी ताव देऊन म्हणू दे की आईला मी सांभाळले, आणि आईकडे मी कुणाला बघितले. झालंय? नाही, नौकादार पोरींना. नौकादार पोरींनाच. आई ज्यांच्याकडे पण राहिली ना योगेश गेल्यानंतर कारण आमच्या तेवढ्याकडे राहिलेली नाही ती ना. आरोपण राहिली ना, अशी पण राहिली ना. माझ्याकडे तूच राहते आमच्यामध्ये आलीस. मग हे लागलं कुणाला असेल? हे सगळं आईचं जे लागलं सगळं कुणाला लागलं? ती तो आत्मा ती जाणून घेते. मग त्यांच्या जीवाला माहित आहे की नाही कुणा कुणाच्या घरी राहिली ही, कुणा कुणाच्या लेकरांना दिली. ज्याच्याकडे आहे त्यांनीच तिला उलट हे केलं ग. बघ ना. आणि नाव पण दायरीला केलं. मग नाही, माझं अंजू- आशाचं अंजू नाव काय तुझं. म्हणली? अंजू काय म्हणते की आईला फक्त 4 दिवस सांभाळून दाखवा. असं मग काय पाठ खूप करत असेल. असेल? अरे काय करते ते? असं आज खाण्यापिण्याचं आई तापाला ताता उभं आज आई राहिलं. 1 महिना आहे बरं का. हा, काय म्हणजे काय म्हणली? काय तर सांगते सॉरी. नाही, खाण्यापिण्याचा त्रास आहे माझा. कान पाणी उडवते का, कपड्याला फाडते का, काय नुकसान का करते. तिची बदनामी तशी मी करायची? कुठं लॉस करते तिथे गेल्यावर ही नीट करते, नीट करते, नीट कर. हाताला दिवसभर दम दिसतो. आणि तिच्यासारखं मला स्वच्छ बसून टाकते, वाटतं. ब्राह्मणासारखं राहणं लेकरं करायचं बाळ नाही. आहे 2 आडोसा आता त्या पोरण जेवून ताट तसंच टाकून जाते. त्यांचं ताट सुद्धा आई नव्हतं बघ. तिला पहिल्यापासून गदरपणा असला आवडत नाही, काय बघ ते ते. काय आणि मला असं म्हणते की मला तिला किती असं बरं कसं. वाटतं. आणि मीच काही एकटीनं गुत्ता घेतलेला नाही. सगळ्यांनी महिन्याचं बाळ तर वर्ष निघून जाईल ही आणि सांगून माझ्याकडे असं झालं. तिला माझी आयुष्यभर काय वाटणी करता का तुम्ही? हा? आणि जिला अगं, ती माझी आयुष्यभर 100 आपल्यावर बाळ पोचली. असली. बरोबर आहे. माझ्याजवळ. तुम्ही काय माझी वाटणी करा, तुम्ही काय मला आतापर्यंत सांभाळू सगळ्या शकता? बहिणींनीच पोचले तिला आणि तिच्या लेकरा बाळांना सुद्धा. आणि ही असं म्हणते की मी काही एकटीनं गुत्ता घेतलं नाही, तिला सगळ्यांनी महिना घेऊन जा. आता तू निघी तू. म्हणजे तिच्या घरात राहून तिला घेऊन जा. म्हणून परवा तू आल्यावर मी म्हणले की आता तुम्ही तुमचं कुठेतरी भाड्याने घ्या आणि प्रत्येकाने भाड्याने घेऊन आपला आपला संसार. नाही ते 10 जणांचाच आसरा आहे तो. 10 तर त्याच्यामुळे तुम्ही जणांसाठीच तुमचं आसरा भाड्याने आहे. घ्या किंवा मग हे कुठं लेकरं स्वतःच संसार घ्या. पप्पांची करणाऱ्याला नाही म्हणाल का? तुमचं तुम्ही बाजूला राहा, तुमची लेकरं बाळा तुमच्या आणि पाठीवर जगात आता राहा. काय झाली ना, आता भरपूर ती हे झाली, स्थिर झाली ती. आता काय हरकत आता नाही. तुम्ही कुठतरी करा. आता मदतीची गरज नाहीच आहे त्याच्यामुळे आणि ना- हे बंगल्याच्या बंगले बांधून लोक विदेशात जातात, त्यांची घरं काही पडीक राहत नाहीत. हाय मी तिकडे तिकडे टाकून करून 4 दिवस तिथे 8 दिवस तिथे नाही राहता येईल, पण घर रिकामं करून टाकू दे. एकदा ती गेली की जेव्हा मस्त असं रंगबिंग देऊन घेऊ, चांगले व्यवस्थित करू. ते पवित्र मंदिर आहे तिथं, फक्त ती पवित्रताच असली पाहिजे तिथं. तुला माहितीये का ताईचं कुणी ऐकलं, मला आईला आता नाही करू वाटतं, दाखवू नाही वाटलं की विसाव्यावर आहे का कृष्णाईवर आहे की टायसनचं रडते ग अक्षरशः. ती गरज नाही का बरं तिला आणायची? बरं कुणाच्या घरात आणायचं? उस्मानाबादला सगळं असं केल्यावर का बरं तिथं?
मला तेच वाटायला लागलं की तिला म्हणावं आपलं वेगळं हा विषय. सगळ्या पुरीने येऊन गेल्या ताई तुझीच आई आठवण काढते तिला ये म्हणून आणावं काय की म्हणते मी. हो उस्मानाबादला गेलं करू की तसं आता आईचं हे होऊ दे मग तिला उस्मानाबादला गरज आहे जाऊ बघ आपण तिला ना ते तेव्हा तिला बोलवून एकदम घे. ये म्हणा तिला किती वेळा म्हणलो तिथं उस्मानाबादला व्यस्त आहे ये मी तर आलेली आहे. आणि कुणाच्या घरी कोण आपण ठीक आहे बहिणी आहेत म्हणून मिळवणे आणि लेकरं नाहीत कोण आणि कोणाचे? नोकरदारांची लेकरं जिला आईने नोकऱ्या लावल्यात त्यांची लेकरं एक्सेप्ट करेना आमच्या सारख्याच तर येड्याचंच काम आहे हाय की नाही येड्या गबायचं काम. खरं आहे बाई, खरं आहे. तरी काय ना काय अगं चाललं. तरी आईला हाताला पकडून बाहेर निघणं चल उचल तुझी घाण अशा शब्दात आईला बोलले चल उचल तुझी घाण काय शब्द होता का तो? चल चल तुझी गाडी तर नाही चालायची अगं बाई गं, ती तिकडे मला- जायचं. अरे काय तुला काय म्हणलं मी म्हणलं हा? असं करू नको हे करू नको ती दार हे करू नको एवढंच म्हणलं ना. असू दे त्यांची घर आहेत गोष्ट वेगळी पण तुझ्या घरामध्ये घाण नको. पण कसलं बोट तुटली असते की ती केवढं पडली असते दण आदळायची. आणि ही सगळी घाण लहानपणापासून योगेशपासून सगळ्यांनी सांभाळायची आणि ह्याच्यात बळ आले की मग तुम्ही त्यांच्या असं पायात बोलता. गेलीस. जाऊ त्यांच्यावर आपलं करतात. नाही म्हणून कुणाचं काय कुणाला कसं म्हणून मोठी कुणाला मुलगी म्हणू दे आई माझं घर तुमच्यासाठी खुलं आहे नसतं कुणासाठी नसतं ते खुलं. कुणाचं तुझं घर तुझंच घर आहे आणि तिथं सगळ्याला आसरा आहे पण कुणी म्हणू दे माझं घर आणि तू असं तसं ते त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत त्या. कोणी कितीही म्हणू दे माझं घर कुणाचं आहे तुमचंच आहे की ते हम्म. फक्त तुझ्याकडून काढेपर्यंत होतं कळ स्वप्नात येतं सांगतं तुझ्याकडून काय म्हणायचं अपेक्षा पण नाही आहे तात्यानं जे बांधून ठेवले ना सगळ्यांसाठी तेवढं ते पुरेसं आहे आणि नाही सांगतात कोणाच्या आयुष्याचं काही नाही मी मम्माजवळ पण राहायला गेली तर मी मम्मावर काय बोल पण मला तिला करू द्यावं मला काय करू देत नाही ती तिथं नाही आईला आता मम्मा मी लहान नाही मला करू दे मला इकडे तिकडे फिरू दे मी काहीतरी जॉब घेते बघणार आहे नाही आईला आईला काय ते चित्र चित्र आहे तुझ्या घरसाठी तू बघ ते चित्र जे आहे ना आईच्या पुढं ठेवलेलं हम्म. ते आईला फिरवून आणून दाखवलं पाहिजे की हे लोक आपल्याला नावं ठेवते नाही. अपमान झाला इथं नाचकी झाली हे नाही तिला जे मानतायत ना ते दृश्य पण तिला दाखवलं पाहिजे. तिला माहिती आहे का आता बऱ्याच ठिकाणी गेल्यावर तुम्ही बघितले तर रस्ते माहितीये का सगळे बघायला तिला आईला सुवार्ता करायला मला इकडे फिरूच नाही दिल्यावर काय करणार? तिच्या आणि आहे की काय म्हणते आहे ना? तिच्या नवऱ्याला हाकलू नका त्याला तुम्ही सगळ्यांनी लाड करा आणि त्याला डोक्यावर द्या. नाही त्याच्या हातात माझ्या लेकरांना बाप खायचा. पैसा नाही बाबा. तुमचाच लाड करू करू डोकं फुटायची वेळ आली बाई मला. रक्त फुगवतं, हे चांगलं आहे का गं? नाही तुझ्या तुझ्या अंगात ते जंतू असतात आता आमच्या अंगाला यायला ते घरादार पडल्यामुळे आमचे पाऊट पडत तुझ्या घराची चावी त्याच्या हातात द्या असं आहे तुझ्या घराची चावी त्याच्या हातात द्या आणि तू आपलं इकडं तिकडं असे आणि हिने सांभाळते का तिने सांभाळते का नको ग बाई मला तिच्या संबंधी कसली बाई आहे काय करायचं काय म्हणू लय मला राग बी तर वाईट बी वाटते खरंच. नाही नाही आता काय बघ, नशीब इकडे देवाने लोकांना झाले मी सगळ्यांचे मी असते पडूचं मीच यांचं उठाकडं करून यांना आणावं नाही. यायचं. आणि इकडे आमचीच आतापर्यंत गरज त्यांना आहे लेकरं जरा. होतं तर यांचं गुंस्त वाढवला थोडंसं आणि हे काय हे नोकरी असणाऱ्या पोरींना सुद्धा जर हातभार लागतो थोडंसं पण अरुणी स्वतः अंग नाही, ते तर आहे. अगं एका एका पार्टची ते किती आहे. किमती आहेत मी ह्या दवाखान्यात बघते वाटी बसवायला 1 लाख आमक प्रत्येक पार्टच्या किमती आहेत अगं आणि देवाने बघ किती आपल्याला दिले एकात तरी दोष आहे का एवढं निर्दोष असताना का म्हणून हातपाय मी आकडून कुणी बसायला? केलंय सगळं हे तू त्या प्रत्येकाला जाणू पाहिजे प्रत्येकाला जाणू पाहिजे कुणी करून द्यायची घंटा बांधायची कुणी हा, कुणी? कुणी जाणीव आपणच बांधायची आपणच वाजवायची खट काय एवढं ठाऊक मी हिंमतच करू शकते बाबा आखी नाही, कधी कसं होतं ना कधी आखी कधी तुझ्यात पण केवढा बरोबर आहे आखी सिंगल बांधली माणसं डोळ्याची तिला घाबरून गेलेले. बाहेर त्या दिवशी म्हणली ना तिला. मग काय करायचं मग नाही, आणि कुणी बरं कधी आईने थोडंसं आणि वास्तव असं दाखवलं सांगितलं. पाहिजे. बोलू द्यायचं असतं काय काय वेळेला काय वेळेला गप्पच बसायचं असतं मध्ये बोलणार नाही तो काही म्हण बघ पण खरंच आईबद्दल जर कुठल्या नातवंडाने कुणी काय म्हणलं ना खरं आपल्याला नाही सहन होत कुठल्या जावायला किंवा काय आणि पण म्हणूनच नाही रे तिच्या नकाची सुद्धा बरोबरी नाही बरोबर नाही किती कोणी पण गोष्ट. मला केली सुरुवात आणि माझ्या लेकराची लेकर पुढे जाऊ दे चांगलं होऊ दे नाव एक उंच प्रभाव असं वाटतं मला शेजाऱ्याची नातू शेजाऱ्याची आणि त्यांना सत्यता माझी सांगितली इच्छा वेगळी आणि वेगळंच काय दुःखानं करते
मी किती निर्मळ मना आणि मी त्यांच्याशी करेल वागते. नाही माझी नातवंडाचे पण असे. आणि नाही ते तुझं स्वप्न आहे म्हणूनच पूर्ण होतंय ते बी तुझे आशीर्वादच आहे त्यात काय वादच आणि नाही हे मला पाण्यात येडे नाही. काय काय ही मूळ काम सांगू का तुमचं आई बापाचं काम असतं. नातवंड हे आजोबा आजीची काठी असते म्हातारपणात. मग आजोबा आजीविषयी चांगलं त्यांच्या जुळणं किंवा त्यांच्याविषयी मनात नातवंडाच्या म्हणजे आपल्या मुलांच्या खाली ते आई वडिलांचं काम असतं. तर आपण आई वडिलांनीच त्या मुलांमध्ये आई अशीच आहे ना आता हे मोठं झालेलं ना तोंडाला काय सांगा त्यांची त्यांना सत्यता कळत मग ते त्याच नजरेने त्या आजीकडं आजोबाकडं मामाकडे बघणार मावशीकडे बघणार. मामाकडे पण घर हे तत्व आहे बरं का पहिल्यापासूनच. बघ आम्हाला माझी मावशी सांभाळायला होती अर्जू मावशी बिचारी मावशी. आम्ही किती ताप द्यायचो मावशी मारायची पण आम्हाला. पण आईजवळ कधीच सांगितलं की आमच्या आई तोंडात तुमची खटकण हा तर ते असं कधी मावशी चाल सांगते नाही. ते आई वडिलांचं आजोबाच्या काठी असतील नातवंड म्हणजे काय त्याच्याकडे आशाने बघते माणूस. तुमच्याकडे नाही बघत नातवंड काठी घेऊन चल आई दुखत चुटून दिसत ना चल काटेच की ही मुला मुलींचं जावायचं लेकाचं सुनाचं मुलीचं काम असतं. आमच्याविषयी किती वाईट सांगतो ते त्यांच्या डोक्यात तेच म्हणतो ते म्हातारपणात. नाही पण जी मोठी नातवंड आहे त्यांना सत्यता जेव्हा कळते ना मूळ काम हे तुमच्या हातात आहे. मुलांच्या पोटात कशी माया द्या घालायची आपल्या आई वडिलांविषयी भावाविषयी बहिणीविषयी. योगेश तर कुणाच्या मनात मामावर चांगली इमेज ठेवली का नाही ते बी माहिती नाही नाही. नाही लेखकचा वाटतो विषय खूप आदर आहे. आता जे लेकरं नव्हते त्याच्या बरोबर ते माहिती नाही पण जे लोक ते सहवासच होते ना लेकरं अगं जेव्हा ते सहवास त्यांनी जास्त उठवले. आता आईचा सहवास काय कमी लागलाय का लेकरांना नातवंडांना आईच्या हा पण त्यांनी सगळीकडे उठवले की आई काय योगेश बद्दल वाईट नाही बाबा अजून ऐकलं कधी. योगेश बद्दल नाही कोणाच्या मनात वाईट सांगितलं. मग ते ही पहिल्यापासून ते आईला महिनाभर सांभाळून बघा 15 दिवस सांभाळून बघा किती नाकीनं भांडते. अरे मी तुमच्यासाठी वाली 4 दिवस सांभाळून बघा आता महिन्याच्या लायचं खातेच दिवस तर करते तिथं. तरच तो किती चांगल्या गोष्टी सांगत नाही. आणि अगं ते ड्रॉप सुद्धा स्वतःच्या हाताने टाकून घेते ती पुन्हा राबवणारे पैकी तो तसा पिंडच नाही मला माहिती आहे मम्मा तशी. हा मी फक्त भाड्यासाठी म्हणते तिला जर रक्त वाहतंय पू वाहतंय ते बरोबर आहे. ते काही कोणी चूक नाही नाही. म्हणत बघ किती टम फुगले घरात गळतं भांड खाली पडतंय ग्लास आणि पाणी किचन मध्ये काय गगड्या माणसं काय त्याला करायला होती हे सगळ्यात किती घाणेरडं लागतंय अंधारात स्वयंपाक 2 पोळ्या केल्या भात भाजी किती जरा पोरं अगं त्या दिवशी बनवलं. त्यानं असं त्या पिशव्यात ठेवल्या बरं. अगं त्यानं हात पण धुतला नाही बरं. त्यानं जाऊन पीठ मी मळलं खोटं आणि सांगते. मी म्हणलं सर आता होते तू कुठे गेली नाही ते चपाती बरं. करतात ते बघतो तो माणूस घामाने लजबीज झालेला बघ बर कसं करावं सांग. आणि मला आपल्या किती लेकराचं पैसे किती येतात. लहानच आहे तो माझ्या एवढे पिशवी सगळं आणणं मला. म्हणजे भाजीपाले घेऊन यायचं. नाही आपण आल्या भाजीपाला येत नाही गोष्ट वेगळी. ते पीठमध्ये पण, गेलं, आपण सगळं बघतोय. तिकडून सोलापूरहून आलेलं होतं ग आणि म्हणलं तू काय करते मी असं करून बसली अगं फुटायला आली ही पोरगी नसते तेवढं जर आपल्या शरीराला पण रग दिली पाहिजेत आणि ते पोळ्या करतात मला इतकं धसायला पण म्हणलं आता आपण काय म्हणायला पाहिजे होतं म्हणजे नाही कळायला बाबा, असतं त्याला. तू नव्हती ते तिथं. काय टीचर तू असती किंमत आहे आम्ही की आहोत की बाजू सरकार तुम्ही बसा तिथं आयते ताटे ते खा लेकरांच्याकडे लक्ष द्या त्यांच्याकडे अभ्यास करायच्याकडे त्याच्याकडे घरादारात तिकडं कुत्र मांजर आलं आणि त्या पोरांनाच ती असं म्हणायला पाहिजे होती. होतं. आणि मी त्याला- हेच म्हणते तर तिने एवढं होतं. शनिवार रविवार मला वेळ असतो घ्या माझा उपयोग करून आहे वेळ तोपर्यंत पण बाई हिचा काय उपयोग करून घ्यायचा ग बाई हिच्याकडे असं काय कुठलं काय म्हणजे ते काय म्हणतात ना करू दे त्याला ते, करून खाऊ दे.